नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशी मोठी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती। तर शेतकरी मित्रांनो, कशी कर्जमाफी होणार, कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असणार, किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार, कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार आणि कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही योजना 2017 ला आली होती आणि या योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांचं अद्यापपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्ज माफ झालेलं नाही आणि त्यात 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटींची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांचं 1.5 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ होणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं डबल कर्ज माफ होणार नाही, हे मात्र या योजनेच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत यवतमाळ असेल, अमरावती असेल, गडचिरोली असेल किंवा राज्यातील कोणताही जिल्हा असेल, राज्यातील 34 जिल्ह्यापैकी ज्या शेतकऱ्यांचं कर्ज बाकी राहिलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र असून सुद्धा अपात्र करण्यात आलेलं आहे किंवा याच योजनेच्या माध्यमातून काही जर त्रुटी राहिली असतील तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज जर माफ झालेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज या योजनेच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत 2019 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्ज माफ केलं जाणार आहे। कारण की राज्याचं हिवाळी अधिवेशन 9 मार्च 2023 रोजी पार पडलं आणि या मागच्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 864 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। परंतु पैशाची उपलब्धता आहे, परंतु या कर्जमाफी योजनेकरिता काही पोर्टलची प्रॉब्लेम आहेत आणि ही पोर्टलचे प्रॉब्लेम दूर झाल्याशिवाय ही कर्जमाफी होणार नाही असं मात्र स्पष्ट झालेलं आहे। आणि मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, आता विचार करूयात की कशी कर्जमाफी होणार। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे। आणि ही जे काही निवडणूक आहेत राज्य सरकारच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाच्या जे काही आचारसंहिता लागते त्याच्या अगोदरच ही कर्जमाफी होणार आहे। कारण की याच्यानंतर निवडणूक आहे, त्यामुळे ही कर्जमाफी याच्या अगोदरच होणार आहे। आणि कोणते शेतकरी या कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र होणार आहेत? मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2014 ते 2019 पर्यंतचं कर्ज आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज याच्या अगोदरच्या योजनेच्या माध्यमातून माफ झालेलं नसेल तर ते शेतकरी या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र होणार आहे। किती लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार? छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, आता कोणत्या बँकेचे कर्ज माफ होणार हा मात्र विषय महत्त्वाचा आहे। यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी पतसंस्था, विविध सहकारी बँका ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, त्याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया असेल किंवा अन्य कोणत्या नॅशनल बँका असतील किंवा ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात त्या सर्व बँकांचे सरसकट 2 लाख किंवा 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो, 2019, 2020, 2021, 2022, 2023 या मागील 5 वर्षातल्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे, परंतु अद्यापर्यंत कोणतीही घोषणा झालेली नाही। मित्रांनो, राज्यातील सगळ्यात म्हणजे 34 जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार हा मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि मित्रांनो, 2014 ते 2019 या मध्य कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे परंतु ते थकीत आहे, शेतकरी कर्ज भरू शकत नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाखाची सरसकट कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे। आणि राज्यातील जवळपास 34 जिल्ह्यातील सरसकट कर्जमाफी होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे।
आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं अगोदरच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नाव आलेलं होतं आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण प्रोसेस झालेली होती, आधार प्रमाणीकरण असेल किंवा ई-के-वाय-सी असेल, हे संपूर्ण प्रोसेस झालेली होती, परंतु कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा व्हायची राहिलेली होती, अशा शेतकऱ्यांना कोणत्याही पुढची कामं करायची गरज नाही. त्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी 1.5 किंवा 2 लाख रुपयापर्यंतची होणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे आणि त्या 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 864 कोटी रुपयांची कर्जमाफी दिलेली आहे, देण्यात येणार आहे आणि राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 864 कोटींची तरतूद सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी तरतूद याची सुद्धा करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो 2019 ते 2023 पर्यंतची कर्जमाफी पुन्हा होणार असल्याची सध्या चर्चा होत आहे, परंतु अद्यापर्यंत कोणती घोषणा किंवा कोणताही जी-आर राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला नाही. मित्रांनो आता यासाठी जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 3,88 लाखाची कर्जमाफी दिली जाणार. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 34 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 105 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 123 कोटींची कर्जमाफी दिली जाणार आहे. अशा प्रकारची या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी राहिलेली आहे आणि जवळपास 14% शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे अशा 14% शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, परंतु असे 9% शेतकरी आहेत की त्यांना पात्र नसून सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, कर्जमाफी झालेली आहे. म्हणजे 9% असे शेतकरी की त्यांना कर्जमाफीसाठी पात्र नसून सुद्धा कर्जमाफी झालेली आहे. अशा शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी राज्य सरकारने केलेली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद.